हॅलो एव्हरीवन. सिम्प्लिफाईड एअरबुक 2025 या सिरीजमधील राष्ट्रीय घडामोडी आज आपण बघणार आहे. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. तर पहिली न्यूज आहे स्वच्छ नद्यांसाठी स्मार्ट प्रयोगशाळा. तर भारत आणि डेन्मार्क या दोन देशांमध्ये भागीदारी झालेली आहे. कशासाठी? तर लहान नदी पुनर्जीवन आणि त्यांची व्यवस्थापनामध्ये उत्कृष्टता आणण्यासाठी वाराणसीमध्ये स्वच्छ नद्यांवरील प्रयोगशाळा, स्मार्ट प्रयोगशाळा ही स्थापन केल्या जाणार आहे. कोणत्या दोन देशांमध्ये? भारत आणि डेन्मार्क. तर ही महत्त्वपूर्ण आहे पर्यावरणाच्या संदर्भात न्यूज. सुरुवातीला उत्तर प्रदेशातील गंगेची जी काही उपनदी आहे वरुणा, या वरुणाचे काय पुनर्जीवन करायचे. तर त्यानंतर हा त्रिपक्षीय उपक्रम आहे. मग कोणामध्ये त्रिपक्षीय उपक्रम आहे? तर भारत सरकार, IIT बनारस आणि डेन्मार्क सरकार यांच्यामध्ये. बघा, तीनच पॉईंट आहेत, महत्त्वपूर्ण आहे आपल्याला. तर पुढील पॉईंट आहे लहान नद्याच्या पुनर्जीवनासाठी IIT बनारसने स्मार्ट लॅब विकसित केलेले आहे. इथे पण एक प्रश्न आपल्याला वन लाईनर स्वरूपात तयार होऊ शकतो की कोणत्या IITने लहान नद्यांच्या पुनर्जीवनासाठी स्मार्ट लॅब विकसित केलेले आहे? तर IIT बनारसने. तर प्रश्न तयार करण्याची सवय पाडायची मित्रांनो वाचताना. कोझिकोड पहिले युनेस्कोचे साहित्य शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तर केरळमध्ये कोझिकोड. तर भारताचे पहिले युनेस्को साहित्य शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. यामध्ये साहित्य श्रेणीमध्ये त्याला स्थान मिळालेले आहे. तर कोझिकोड तुम्हाला माहितीच आहे कोणत्या नावाने ओळखले जाते? तर कालिकत नावाने ओळखले जात होते. तर हे प्राचीन व्यापारी केंद्र होते आणि तुम्हाला माहित आहे पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा 1498 मध्ये प्रथम याच ठिकाणी आला. GS मध्ये एक क्वेश्चन जर विचारला तर वास्को द गामा दुसऱ्यांदा कधी आला भारतामध्ये? तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आन्सर देऊ शकता. माहीत असेल तर. श्रीनगरला जागतिक हस्तकला शहर दर्जा म्हणून मिळालेला आहे. तर विश्व हस्तकला परिषदेमध्ये जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरला जागतिक हस्तकला शहर म्हणून आता ओळखले जाईल. हा दर्जा त्याला मिळालेला आहे. तर वर्ल्ड क्राफ्ट सिटीचा दर्जा मिळवणारे श्रीनगर हे देशातील चौथे आणि उत्तर भारतातील हे पहिले शहर ठरलेले आहे. बघा, तर श्रीनगर हे जागतिक हस्तकला शहर आहे, दर्जा मिळाला, बरोबर आहे. पण हे देशातील कितवे आहे? तर चौथे आहे. तर उत्तर भारतातील कितवे आहे? तर पहिले शहर आहे. यापूर्वी मग कोण होते? तर मल्लपुरम, जयपूर आणि मैसूर यांना हस्तकला शहर म्हणून मान्यता मिळाली होती. बस एवढंच लक्ष ठेवायचं यामध्ये आता आपल्याला. बाकी वाचायची गरज नाही. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही बाकी पॉईंट पण वाचू शकता. पण वेळ वाया घातल्यापेक्षा महत्त्वपूर्ण आहे शिक्षेच्या दृष्टिकोनातून. नालंदा विद्यापीठासाठी कॅम्पस उद्घाटन. आता नालंदा विद्यापीठामध्ये जर बघितलं तर राजगीर बिहार येथे नवीन नालंदा विद्यापीठात हे कॅम्पस उद्घाटन होणार आहे. तर 5व्या शतकात तुम्हाला माहित आहे कुमारगुप्त प्रथम यांनी स्थापन केलेले प्राचीन नालंदा विद्यापीठ हे 12व्या शतकापर्यंत शिक्षणाचे केंद्र म्हणून विकसित झाले. तर इसवी सन 7व्या शतकात चीनी विद्वान आयकिंग आणि त्यासोबत शुआनझांग यांनी या नालंदा विद्यापीठाला भेट दिली होती. तर एवढं लक्षात ठेवा. तर GSचा जे काही स्टॅटिक पार्ट पण कव्हर होईल की नालंदा विद्यापीठाला भेट देणारे चीनी प्रवासी 2016 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये पण घोषित करण्यात आले होते 2016 मध्ये. पुढील न्यूज आहे चिनाब रेल्वे ब्रिज. जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च म्हणजेच कमान हे पूल आहे. तर लक्षात ठेवा कुठे? रियासी जिल्ह्यात जम्मू काश्मीर येथे जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च. तर चिनाब ब्रिजचे वैशिष्ट्य काय मग? तर 1.3 किलोमीटर हे काय जवळपास 1.5 किलोमीटर जवळपास लांबी आहे. तर स्टील आणि कॉन्क्रीट पासून तयार झालेले आहे. तर रचना महत्वाची आहे आपल्याला. आता रचना काय आहे? कोकण रेल्वे, ऑपकॉन्स त्यासोबत DRDO या तिघांनी रचना केलेली आहे या ब्रिजची. तर चिनाब नदीच्या पात्रापासून 359 मीटर उंच आहे. तर बघा महत्वपूर्ण काय मग आता कुतुब मिनार पेक्षा जर बघितलं तर 22 मीटर उंच आहे. हे महत्वपूर्ण आहे. सर्वात उंच रेल्वे ब्रिज आहे. सर्वात उंच आर्क कमान ब्रिज म्हणून ओळखला जाईल. जगातील 16वा सर्वात उंच पूल होईल आता आणि जगातील 11वा सर्वात लांब आर्क पूल म्हणून ओळखला जाईल आता. महत्त्वाची इंटरेस्टिंग फॅक्ट जर बघितली यामध्ये तर आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे. लक्षात ठेवा. सेला बोगद्याचे उद्घाटन अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात. तर 13,000 फूट उंचीवरील जगातील सर्वात लांब 2 लेनचा बोगदा आहे. तर पायाभरणी 2019 मध्येच केली होती ही. लांबी जर बघितली तर 15-55 मीटर. खर्च आपल्याला गरजेचा नाही. तर बांधणी कोणी केली? बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. उद्देश काय? तर सेला खिंड ओलांडून तवांगला सर्व हवामानात कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी हे उद्देश आहे.
तर इंग्लंडमधील इंटरनॅशनल बुक ऑफ ऑनरमध्ये जर बघितलं तर सेला बोगद्याला अधिकृतपणे देशातील सर्वात उंच बोगदा म्हणून जाहीर करण्यात आले इंग्लंडमधील इंटरनॅशनल बुक ऑफ ऑनरमध्ये. अलायन्स फॉर ग्लोबल गुड, आता हे काय आहे तर केंद्रीय महिला व बाल विकास अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी यांनी अलायन्स फॉर ग्लोबल गुड जेंडर इक्विटी अँड इक्वॅलिटी लोगो आणि वेबसाईटचे अनावरण केलेले आहे. तर ही कशासाठी असणार आहे अलायन्स फॉर ग्लोबल गुड ही वेबसाईट, तर उद्दिष्ट जागतिक चांगल्या पद्धती, ज्ञानाची देवाणघेवाण, महिलांचे आरोग्य, शिक्षण आणि उद्योजकता या क्षेत्रात गुंतवणूक एकत्र आणणे यासाठी उद्दिष्ट आहे. सहकार्य जर बघितलं तर बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सहकार्य मिळालेले आहे. नेटवर्क पार्टनर जागतिक आर्थिक मंच. बाकी संस्थात्मक भागीदारी इन्व्हेस्ट इंडिया आहे. तर G20च्या दिल्ली घोषणापत्रात या युतीची मूळ आहे, लक्षात ठेवा. तर SDGवर फोकस काय करणार, मग SDG जे की लक्ष आहेत, SDG 3 चांगले आरोग्य आणि कल्याण, SDG 4 दर्जेदार शिक्षण यावर फोकस, SDG 5 लैंगिक समानता आणि SDG 17 विकासासाठी जागतिक भागीदारी यावर फोकस करणार आहे. पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज, आता थुत्तुकुडी तामिळनाडू येथे देशातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाजाचे अनावरण करण्यात आलेले आहे. तर जहाजाची वैशिष्ट्ये बघूया आपण. बांधणी कोचिन शिपयार्ड लिमिटेडने केलेली आहे. तर वाराणसी UP येथे जर बघितलं तर तैनात आहे आता सेवेमध्ये हे, आणि लांबी जर बघितली 24 मीटर आणि प्रवासी क्षमता किती आहे 50, हे या जहाजाची प्रवासी क्षमता आहे. तर पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज तामिळनाडू थुत्तुकुडी येथे अनावरण करण्यात आलेले आहे. कोचिन शिपयार्ड यांनी काय तयार केलेले आहे, बांधणी केलेली आहे. तर आता वाराणसी UP येथे सेवेत तैनात केले आहे. बाकी या जहाजाबद्दल थोडंफार सांगितलेलं आहे. जहाजावर वातानुकूलित प्रवासी क्षेत्र, त्यासोबत जर बघितलं तर 40 किलो हायड्रोजन वाहून नेऊ शकणारे 5 हायड्रोजन सिलेंडर असणार यामध्ये. ते केवळ शुद्ध पाणी बाहेर सोडते, एवढं लक्षात ठेवा. शून्य उत्सर्जन, शून्य आवाज आणि ऊर्जा कार्यक्षम आहे. बस महत्त्वपूर्ण आहे हे आपल्याला. सुदर्शन सेतूचे उद्घाटन. सुदर्शन सेतू देशातील सर्वात लांब केबल स्टेट काय ब्रिज आहे. तर लांबी 2.32 किलोमीटर. तर भूमिपूजन 2017 मध्ये करण्यात आले होते. पूर्वीचे नाव काय तर सिग्नेचर ब्रिज म्हणून ओळखले जाते. तर सुदर्शन सेतूचे आता उद्घाटन केले. याला पूर्वी नाव होते सिग्नेचर ब्रिज. कुठे मग गुजरातमधील ओखा या मुख्य भूमीला द्वारका बेटाशी जोडते, एवढं लक्षात ठेवा. आणि या सेतूवर भगवद्गीतेतील श्लोक आणि भगवान श्रीकृष्णाच्या विविध प्रतिमा अंकित आहेत. बस एवढं महत्त्वाचं आहे आपल्याला. इथे गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी इथे स्कुबा डायव्हिंग पण केलेली आहे. त्यासोबत प्राचीन द्वारकाचे दर्शन पण घेतले आहे. देशातील पहिली पाण्याखालील मेट्रो, आता 6 मार्च 2024 रोजी उद्घाटन झालेले आहे. तर पहिली आहे पाण्याखालील मेट्रो, ठिकाण कोलकाता. तर बोगद्याची लांबी मग आता या पाण्याखालून बोगद्याची लांबी 520 मीटर. तर हुगळी नदीपात्रापासून 13 मीटर खोलीवर आहे. तर हुगळी नदीमध्ये लक्षात ठेवा कोलकाता येते. नदीखाली बांधलेला हा देशातील पहिला वाहतूक बोगदा ठरला आहे. तर लक्षात असू द्या, हुगळी नदीपात्राखाली कुठे कोलकाता येते देशातील पहिली पाण्याखालील मेट्रो. पुढील न्यूज बघा. अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन ANRF तर 5 फेब्रुवारी 2024 रोजी अस्तित्वात आलेले आहे. तर भूमिका काय याची, मग देशातील संशोधन क्षेत्राला चालना देण्यासाठी. मग तर अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनचे तुम्हाला प्रभारी CEO विचारू शकते. तर अभय करंदीकर. तर याचे अध्यक्ष जर बघितलं तर पंतप्रधान असतात. 5 वर्षासाठी 50,000 कोटीची तरतूद. तर 2023 मध्ये ANRF चे विधेयक संसदेत मंजूर झाले होते. तर महत्त्वपूर्ण आहे. आणि आता 2008 मध्ये सुरू झालेले सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड हे रद्द करण्यात आले आहे. 75वा प्रजासत्ताक दिन. तर प्रमुख पाहुणे इमॅन्युएल मॅक्रॉन, फ्रान्सचे अध्यक्ष. थीम विचारू शकते तुम्हाला, विकसित भारत, भारत लोकतंत्र की मातृका, हे लक्षात ठेवा थीम. तर प्रमुख पाहुणे इमॅन्युएल मॅक्रॉन लक्षात ठेवा. प्रथमच फ्रेंच हवाई दल कर्तव्य पथावरील फ्लाय पास्टमध्ये सामील झाले आहे. आणि फ्लाय पास्टमध्ये सामील होणारा फ्रान्स हा पहिला देश ठरलेला आहे. तर तुम्हाला विचारू शकते 75वा प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रथमच कोणत्या देशाचे हवाई दल हे कर्तव्य पथावरील फ्लाय पास्टमध्ये सामील झाले होते. तर फ्रान्स देशाचे. महाराष्ट्राचा चित्ररथ छत्रपती शिवाजी महाराज
लोकशाहीचे जनक या संकल्पनेवर होता. कोणत्या संकल्पनेवर? लोकशाहीचे जनक या संकल्पनेवर. तर ओडिसाच्या चित्ररथाला प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झालेल्या चित्ररथांना पुरस्कार देण्यात आला. तर प्रथम पुरस्कार ओडिसा महिला सक्षमीकरण आणि हस्तकला व हातमाग क्षेत्राचे प्रदर्शन यासाठी त्यांना प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. लोकांच्या पसंतीच्या श्रेणीमध्ये प्रथम पुरस्कार कोणाला मिळाला? मग गुजरात. धोरडो पर्यटन गावाचे वैशिष्ट्य त्यामध्ये सांगितले, त्यांनी दाखविले. विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये प्रथम श्रेणीमध्ये जर बघितलं तर सांस्कृतिक मंत्रालय भारत लोकशाही जननी यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाला मिळालेला आहे. श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा. आता या सोहळ्याबद्दल जर बघितलं तर मूर्तीसाठी वापरलेला दगड महत्वाचा आहे. गॅब्रो भगवान श्रीराम यांची मूर्ती तयार करण्यासाठी. तर पुढे राम मूर्तीचे नामकरण बालकराम यांनी केले. तर मूर्तीचे शिल्पकार अरुण योगीराज कर्नाटकमधील. तर राम मंदिराचे मुख्य शिल्पकार जर बघितलं चंद्रकांत सोमपुरा. पण मूर्तीचे शिल्पकार महत्वपूर्ण आहे अरुण योगीराज. तर हे मंदिर लोखंड, पोलाद आणि सिमेंट न वापरता तयार करण्यात आले. तर या मंदिराचे वैशिष्ट्य जर बघितले तर 2.7 एकर मंदिराचे क्षेत्रफळ आहे. एकूण 3 मंजिले मंदिर आहे. 44 दरवाजे आहे याला. 360 फूट मंदिराची लांबी आहे. तर बस एवढं लक्षात ठेवणं आवश्यक आहे आपल्याला. कॅनडाच्या ओंटारिओमधील ओकविले आणि ब्रॅम्प्टन या शहरांनी 22 जानेवारी हा दिवस अयोध्या राम मंदिर दिवस साजरा केलेला आहे, घोषित केलेला आहे. तर कोणाच्या? कॅनडाच्या या 2 शहरांनी 22 जानेवारी हे अयोध्या राम मंदिर दिवस घोषित केला आहे. राम मंदिराची वैशिष्ट्ये जर बघितली तर पारंपरिक नांगर शैलीत मंदिराची उभारणी केलेली आहे. तर बाकी इथं आपल्याला बघायची काही गरज नाही, यामध्ये आधीच बघितलं आपण. तर मंदिरात नृत्य मंडप, रंगमंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे 5 मंडप तयार करण्यात आलेले आहे. पुढील न्यूज बघू. अटल सेतूचे उद्घाटन. तर देशातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतू याची लांबी 21.8 किलोमीटर. समुद्रावरील जर बघितलं लांबी तर 16.5 किलोमीटर. जमिनीवरील लांबी जर बघितली तर 5.3 किलोमीटर. एकूण लेन किती आहेत? तर 6 लेन आहेत. विस्तार जर बघितला शिवडी दक्षिण मुंबईमधून तर नावाशिवा नवी मुंबईपर्यंत विस्तार आहे याचा. पूर्वीचे नाव जर बघितले तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हे पूर्वीचे नाव होते आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ हे नामकरण करण्यात आलेले आहे अटल सेतू. तर तुम्हाला इथे तर प्रवासाची वेळ 1.5 तासावरून 20 मिनिटावर आलेली आहे, म्हणजे एवढा वेळ वाचलेला आहे. तर बघा आता अटल सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंक याचे आता अटल सेतू नाव झालेले आहे. तर यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल. तर शिवडी बघा, शिवडी दक्षिण मुंबईपासून तर नवी मुंबई चिर्ले पर्यंत आहे. आता आपल्याला बघायच्या संक्षिप्त राष्ट्रीय घडामोडी. तर अखिल भारतीय पोलीस विज्ञान काँग्रेस. आता पोलीस प्रशासनाच्या बाबतीत विज्ञान काँग्रेस पण आहे, महत्त्वपूर्ण आहे. तर अखिल भारतीय पोलीस विज्ञान काँग्रेस गांधीनगर येथील राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ अखिल भारतीय पोलीस विज्ञान काँग्रेसच्या सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर ही अखिल भारतीय पोलीस विज्ञान काँग्रेसची कितवी आवृत्ती होती? 50वी आवृत्ती होती. एवढं लक्षात ठेवा फक्त, बाकी यामध्ये लक्षात ठेवायची गरज नाही काही. पहिले नाईट सफारी पार्क. तर तुम्हाला विचारू शकते की कोणत्या राज्यामध्ये पहिले नाईट सफारी पार्क हे विकसित केले जात आहे? तर उत्तर प्रदेश राजधानी लखनौ येथे पहिले नाईट सफारी पार्क विकसित केले जात आहे. जगातील अशा प्रकारची ही 5वी सफारी ठरणार आहे. कितव्या प्रकारची? 5वी सफारी ठरणार आहे. संयुक्त विमोचन 2024. तर भारतीय लष्कराने गुजरातमधील अहमदाबाद येथे संयुक्त विमोचन 2024 हे बहुपक्षीय वार्षिक संयुक्त मानवतावादी सहाय्य आपत्ती निवारण सराव. तर बघा संयुक्त विमोचन हे आपत्ती निवारण सराव कोठे आयोजित करण्यात आला होता? तर गुजरातमधील अहमदाबाद येथे. लक्षात ठेवा, भारतीय लष्करातर्फे. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे यामध्ये. ग्लोबल इनोव्हेशन डिस्ट्रिक्ट. बघा आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेंगळूर, मैसूर आणि बेळगावी 3 समर्पित जागतिक नवोपक्रम जिल्हे स्थापन करण्याची घोषणा केली. मग त्यासाठीचे ग्लोबल इनोव्हेशन डिस्ट्रिक्ट हे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्ससाठी समर्पित पार्क असतील. तर कुठे? मग कर्नाटकमध्ये बेंगळूर, मैसूर आणि बेळगावी हे 3 समर्पित जिल्हे त्या नवीन उपक्रम स्थापन करायचे आहे त्यासाठी. देशातील 56वा व्याघ्र प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे. देशातील 56वा व्याघ्र प्रकल्प आता छत्तीसगडमधील गुरु घासीदास तमोर हे पिंगळा व्याघ्र प्रकल्पासाठी अधिसूचना जारी केलेली आहे. म्हणजे आता 56वा व्याघ्र प्रकल्प देशातील कोणता आहे? छत्तीसगडमधील गुरु
घासीदास तमोर. तर बघा आता नागार्जुन सागर हे श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प आंध्र प्रदेशमधील आहे, मानस व्याघ्र प्रकल्प आसाममधील आहे. यानंतर हा आता तिसरा मोठा व्याघ्र प्रकल्प ठरणार आहे, कोणता? गुरु घासीदास तमोर पिंगळा छत्तीसगडमधील. बस एवढंच लक्षात ठेवायचं. तर या व्याघ्र प्रकल्प जर बघितला तर 28-29 चौरस किलोमीटरमध्ये पसरला आहे. बाकी यामध्ये आपल्याला काही गरज नाही आहे फॅक्ट बघायची, तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता मित्रांनो. ग्रॅप 4 उपाययोजना आता कशासाठी? कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट. आता एअर क्वालिटीच्या मॅनेजमेंटसाठी ग्रॅप 4 उपाययोजना कुठे राबवली जात आहे? कोणत्या परिसरामध्ये? दिल्लीच्या परिसरामध्ये. तुम्हाला माहितीच आहे दिल्लीचं कशा पद्धतीची एअर क्वालिटी कंडिशन असते दिल्लीची. तर ग्रॅप हे ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन याचे लघुरूप आहे. तर यामध्ये तुम्हाला 1 ते 4 अशा चढत्या क्रमाने हवेची ढासळता दर्जा दाखवता येतो. तर यामध्ये ग्रॅप 4 याचा अर्थ होतो हवा घातक असणे. पुढील जर बघितलं तर GSAT-N2 उपग्रहाचे प्रक्षेपण. आता इलॉन मस्कच्या मालकीचे SpaceXने काय फ्लोरिडा येथील या स्पेस स्टेशनवरून GSAT-N2 चे उपग्रहाचे काय यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे. तर हे मग काय करणार? तर दूरसंचार उपग्रहामुळे ब्रॉडबँड सेवा अधिक चांगली होणार. भारतातील कुठल्याही हवाई भागात विमानामध्ये इंटरनेटचा वापर करता येणार. त्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आपल्याला GSAT-N2 उपग्रह कोणी SpaceXने लॉन्च केलेला आहे. तर महत्त्वपूर्ण आहे. तर कोणत्या रॉकेटचा वापर केला यामध्ये? तर फाल्कन 9चा वापर केलेला आहे. बस एवढंच लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलिया विद्यापीठाचे गुजरातमध्ये आता कॅम्पस. ऑस्ट्रेलियाच्या ओलोगॉंग विद्यापीठाने गांधीनगर सिटी येथे कॅम्पस उद्घाटन केले आहे. तर डिक्किन विद्यापीठानंतर गिफ्ट सिटीमध्ये कॅम्पस उघडणारे हे दुसरे परदेशी विद्यापीठ ठरलेले आहे. तर डिक्किन याआधी हे विद्यापीठ होते, यांनी कॅम्पस उघडले होते. तर आता हे ओलोगॉंग हे विद्यापीठ ऑस्ट्रेलियाचे आहे, गुजरातमध्ये कॅम्पस उघडणार आहे हे विद्यापीठ. ऑपरेशन द्रोणागिरी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे नॅशनल जिओस्पेशियल पॉलिसी 2022 अंतर्गत भूस्थानिक तंत्रज्ञान आणि नागरिकांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी काय केलेलं आहे? तर ऑपरेशन द्रोणागिरी प्रदर्शन प्रकल्प सुरू केला आहे. लक्षात असू द्या, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे. नवीकरणीय ऊर्जेचा 2000 गिगावॅटचा टप्पा पार झालेला आहे. तर आता आपल्याला नवीकरणीय ऊर्जेचा क्रमानुसार टप्पा बघावा लागेल, आपल्याला क्षमता बघावी लागेल त्यांची. तर भारताची अक्षय ऊर्जा क्षमता बघणे आवश्यक आहे आपल्याला. तर क्रमानुसार आपल्याला विचारू शकते की सौर ऊर्जा 90.76 गिगावॅट, पवन ऊर्जा 47.36 गिगावॅट, तर मोठे जलविद्युत प्रकल्प हे 46.92 गिगावॅट. म्हणजे सौर ऊर्जेनंतर पवन ऊर्जेचा क्रमांक लागतो आणि त्यानंतर जलविद्युत प्रकल्प, त्यामध्ये म्हणजे जलविद्युत यांचा ऊर्जेचा क्रमांक लागतो. बायोमास आणि जैव ऊर्जेपासून 11.32 गिगावॅट आणि लघु जलविद्युत प्रकल्प म्हणजे 5.7 गिगावॅट पर्यंत आहे. हे भारतीय अक्षय ऊर्जा क्षमता तुम्हाला क्रमानुसार विचारू शकते. भूनीर पोर्टल. तर भूजलन व्यवस्थापन सुधारण्याच्या उद्देशाने केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भूनीर पोर्टल सुरू केलेले आहे. भूजलाच्या संदर्भात असणार, बाकी काय. इस्रो आणि ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सीमध्ये करार झाला. कशासाठी? तर बघा, इस्रो आणि ऑस्ट्रेलियाची स्पेस एजन्सी यामध्ये करार झालेला आहे. कशासाठी? तर बघा, हे गगनयान मोहिमेसाठी या अंतराळ संस्थेमध्ये सहकार्य करणार आहे. यासाठी महत्त्वपूर्ण आहे, लक्षात असू द्या. इस्रो आणि ऑस्ट्रेलियाची स्पेस एजन्सी. तुम्हाला ऑस्ट्रेलियाची स्पेस एजन्सी न विचारता तुम्हाला नासा देऊ शकते त्यामध्ये, म्हणून महत्त्वपूर्ण आहे ती. सिलोपर पंचामृत कलश. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुब यांना चांदीपासून बनवलेला सिलोपर पंचामृत कलश भेट दिला आहे. तर तुम्हाला विचारू शकते की सिलोपर पंचामृत कलश कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला दिलेला आहे? तर नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षाला दिलेला आहे. कलश कोल्हापूरच्या पारंपरिक कारागिरीची अप्रतिम उदाहरण आहे. तर कोल्हापूरच्या पारंपरिक कारागिरीचे काय अप्रतिम उदाहरण आहे. प्रसार भारतीचे OTT प्लॅटफॉर्म. तर जागतिक दूरदर्शन दिनानिमित्त 21 नोव्हेंबरला ओव्हर द टॉप म्हणजे OTT प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. तर बघा काय मग खालीलपैकी कोणत्या प्रसार माध्यमांनी OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे? ओव्हर द टॉप हे प्रसार भारती यांनी लॉन्च केलेला आहे. तर महत्त्वपूर्ण आहे. पुढे डिसिप्स बँका म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेने स्टेट बँक, HDFC, ICICI बँक या देशांतर्गत प्रणालीगत महत्त्वाच्या बँका
यांना डी-सिप्स वर्गीकरणामध्ये कायम ठेवलेले आहे. यांना मग या वर्गीकरणामध्ये कधी ॲड केले होते? तर रिझर्व्ह बँकेने SBIला 2015 मध्ये ॲड केली, ICICI बँकेला 2016 मध्ये, तर HDFC बँकेला 2017 मध्ये डी-सिप्स म्हणून निवडले होते. तर बघा आता डी-सिप्स खालीलपैकी कोणत्या बँका आहेत हे तुम्हाला विचारू शकते. तर SBI, ICICI आणि HDFC बँक. ऑपरेशन सागर मंथन. बघा, लॉर्ड ऑफ ड्रग्ज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुख्यात तस्करी हाजी सलीमचे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ऑपरेशन सागर मंथन हे कारवाई सुरू केलेली आहे. तर कशासाठी? तर ऑपरेशन सागर मंथन कारवाई हे ड्रग्ज तस्करीसाठी. तर महत्त्वपूर्ण आहे. पुढील न्यूज आहे, 24 गावांना त्सुनामी रेड प्रमाणपत्र मिळालेले आहे. तर ओडिशातील 24 किनारी गाव आहेत त्यांना मिळालेले आहे युनेस्कोच्या तर्फे. पुढील न्यूज आहे, ई तरंग प्रणालीचे अनावरण संरक्षण मंत्रालयाने केलेले आहे. एवढं लक्षात ठेवा, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सक्षम आहे ही तरंग प्रणाली. तर बाकी तर आपल्याला यामध्ये काही महत्त्वपूर्ण नाही वाटत. उपग्रह टू डिव्हाइस उपग्रह इंटरनेट सेवा भारत संचार निगम लिमिटेडने BSNLने देशातील पहिली डायरेक्ट टू डिव्हाइस उपग्रह इंटरनेट सेवा सुरू केलेली आहे. महत्त्वपूर्ण आहे, डायरेक्ट टू डिव्हाइस ही उपग्रह इंटरनेट सेवा कोणी सुरू केलेली आहे? तर BSNLने. हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी. आता DRDOने काय केलेलं आहे, ओडिशाच्या किनारपट्टीवर APJ अब्दुल कलाम बेटावरून लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे. कुठून केलेली आहे? ओडिशाच्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून. तर हे क्षेपणास्त्र 1500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत विविध पेलोड वाहून नेऊ शकते. शिल्प समागम मेळा याचे उद्घाटन कुठं करण्यात आलेले आहे? तर नवी दिल्ली येथे उद्घाटन केले आहे. एवढं लक्षात ठेवा. बाकी हा मेळा 5 ते 15 नोव्हेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आला होता. तर यामध्ये टुलिप ब्रँडचे उद्घाटनही केले आहे. सबरीमला यात्रेसाठी हवामान अंदाज प्रणाली. आता कोणत्या यात्रेसाठी हवामान अंदाज प्रणाली लागू केलेली आहे? तर सबरीमला यात्रेसाठी. एवढं लक्षात ठेवा फक्त. पहिला बोडोलँड महोत्सव. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे या पहिला बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन केलेले आहे. तर मग हा तुम्हाला विचारू शकते की पहिला बोडोलँड महोत्सव कुठे पार पाडण्यात आला, उद्घाटन करण्यात आले? तर नवी दिल्ली येथे. समृद्ध भारतासाठी शांतता आणि समरसता ही या 2 दिवसीय महोत्सवाची थीम होती. लक्षात ठेवा. बोडोलँडमध्येच नाही तर आसाम, पश्चिम बंगाल, नेपाळ आणि ईशान्येकडील इतर आंतरराष्ट्रीय सीमावर्ती जे भाग आहेत त्या भागामध्ये एकत्रित राहणारे बोडो लोकांना एकत्र आणण्याचे उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवा, बोडोलँड महोत्सव नवी दिल्ली येथे. सराय काले खां चौकाचे नामकरण. आता हे चौक कुठे आहे? मग दिल्लीत आहे. सराय काले खां चौकाचे नामकरण बदलण्यात आलेले आहे. आता काय ठेवले मग? भगवान बिरसा मुंडा 150व्या जयंतीनिमित्त बिरसा मुंडा चौक याचे नामकरण करण्यात आलेले आहे. तर काले खां भारतातील प्रख्यात सुफी संत होते, एवढं लक्षात ठेवा. रेल्वे स्थानकावर जनऔषधी केंद्र. आता तुम्हाला रेल्वे स्थानकावर एक भारतीय जनौषधी केंद्र समर्पित केली जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला स्वस्त दरात औषधाची उपलब्धता सुनिश्चित करतील, एवढं लक्षात ठेवा. देशभरातील विविध रेल्वे स्थानकावर 18 प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्र समर्पित करतील. दरभंगा एम्सची पायाभरणी. दरभंगा येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची पायाभरणी करण्यात आलेली आहे. राज्याच्या राजधानी पटनानंतर बिहारमधील दुसरी एम्सची सुविधा आहे, हे लक्षात ठेवा, एम्स दरभंगा. तर अशा पद्धतीने आपण संक्षिप्त घडामोडी पण बघितलेल्या आहे. तर राष्ट्रीय घडामोडीमध्ये राहिलेल्या संक्षिप्त घडामोडी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तर मित्रांनो, थोडंफार लाईक तरी करत जावा. तुमच्या लाईकमुळे मला मोटिवेशन मिळते आणि तुम्ही त्यामध्ये लाईक पण करत ना आणि हा व्हिडिओ शेअर पण करा मित्रांसोबत. अशा स्वरूपाचे जे काही व्हिडिओ आहे यासाठी तुम्हाला कुठेतरी मेंबरशिप घ्यावी लागत आहे चॅनलवर, पण मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्टमध्ये अवेलेबल करून देता तर त्या गोष्टीची किंमत राहत नाही. तर हे मला असं वाटत आहे आता खरोखर होत आहे ही गोष्ट. तर असेल बघा, पण तुमचा सपोर्ट असू द्या. तर भेटूया आपण नेक्स्ट